ओम शांती. थँक्यू. तुम्हा सगळ्यांना शांती आवडती? आवडती? कोणाकोणाला आवडती? नाही आवडत? काय आवडती? अशांती? शांती तुम्हाला ज्या वेळेला वर्गात शिकवलं जातं, टीचर टीचिंग चाललेलं असतं, त्यावेळेला आजूबाजूला जर आवाज होत असेल तर शिकवलेलं तुमच्या आत जातं? नाही जात. काय पाहिजे? शांती. जेव्हा तुम्ही अभ्यासाला बसता घरी होमवर्क करण्यासाठी, त्यावेळी जर टीव्ही जोरात चालू असेल तर अभ्यास बुद्धीमध्ये बसतो. विकृतींमधून मुक्त करणारा आणि आपली भारताची सुंदर संस्कृती आपण कशी प्रस्थापित करू शकतो याचे उत्तम धडे शिकवणारा जो नूतन सृष्टीचा सृजनहार, आम्हा सर्वांचा सत्य पिता, सत्यम आणि अतिसुंदरम असलेला परमात्मा शिवपिता, त्याची आपण सर्व अतिप्रिय संतान, आजच्या सुंदर कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्तिशः मला खूप आनंद होत आहे की अशी सुंदर शाळा नियुक्त झालेली आहे. अर्थात त्यांनीच ती करवलेली आहे आणि इकडून आम्हाला फुल सपोर्ट मिळालेला आहे. आपल्या स्कूल आणि कॉलेजच्या अतिशय प्रिय असणाऱ्या आणि तुम्हा सगळ्यांवर स्वतःपेक्षा जादा प्रेम करत असलेल्या, बरोबर आहे? बरोबर आहे. तुम्ही इथूनच येत असाल ना, आजूबाजूच्या गावातून कुठून येतात? कोल्हापूर आणि रेंदाळ याच्यामध्ये खूप अंतर आहे आणि इतकं अंतर कापून द्या तुम्हा सगळ्यांच्या सेवेसाठी, तुम्हा सगळ्यांचं जीवन घडवण्यासाठी, स्वतःचा आणि स्वतःच्या परिवाराचा सुद्धा विचार न करता. जरा टाळ्या वाजवा आपल्या मॅडमसाठी. गोड मॅडम आहेत आणि त्यांनी आपला जो सगळा शिक्षक वृंद घडवलेला आहे. आजचं सूत्रसंचालन करणाऱ्या पण मॅडम खूप गोड आणि सुंदर शब्दांमध्ये स्टेज कोऑर्डिनेशन करायला या शारदेच्या मंदिरामध्ये उपस्थित आहात. माझ्या सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण सगळ्यांनी ग्राउंड वरती प्रतिज्ञा तर केली, पण प्रतिज्ञेसाठी असं म्हटलं जातं, प्राण जाए लेकिन प्रतिज्ञा न जाए, वचन न जाए. आणि मग ही फक्त शब्दांमध्ये करण्याची प्रतिज्ञा नाहीये, परंतु ही आपल्या जीवनाला घडवण्याची प्रतिज्ञा आहे. आपल्या माता पित्यांना सुरक्षित आणि तणावमुक्त ठेवण्याची ही प्रतिज्ञा आहे. भारताला सशक्त आणि विकसित करण्याची ही प्रतिज्ञा आहे. तुम्ही सगळेजण म्हणाल की आम्ही काय व्यसन करतच नाही, है ना? कारण आजचा प्रोजेक्ट काही आहे, 10 करोड भारतामधल्या जनतेकडून आपण ही प्रतिज्ञा करून घेत आहोत, जी तुम्ही ग्राउंडवर केलेली आहे. तर जे व्यसन करतच नाही त्यांनी प्रतिज्ञा कशाला करायची? पण त्या प्रतिज्ञेमध्ये तुम्ही ही पण प्रतिज्ञा केलेली आहे की मी तर करणारच नाही, परंतु जे करणारे माझ्या संपर्कामध्ये आहेत, माझे मित्र संबंधी आहेत, तर त्यांना सुद्धा मी याच्यातून मुक्त होण्यासाठी मदत करेन. असाच आमचा प्रोग्राम काल परवा एका स्कूल कॉलेजमध्ये झाला आणि मुलींचं स्कूल होतं ते प्युअरली. आता मुलींच्या स्कूलमध्ये हा प्रोग्राम कशाला आहे, परंतु झाला. आपल्याला इथं मुली आणि मुलं हा भागच नाही, आपण करायचं नाही आणि कुणाला करायला द्यायचं नाही, या अनुषंगाने गर्ल्स स्कूलमध्ये सुद्धा हा प्रोग्राम झाला. आणि त्या मुलींपैकी एक मुलगी, तिला खूप डोळ्यात पाणी येत होतं ऐकता ऐकता. आणि काय येत होतं तर तिचे वडील पीत होते, ड्रिंक घेत होते आणि जे ती ऐकत होती ना तिला खूप पटत होतं त्या
सगळ्या गोष्टी खूप रिअलाइज होत होत्या आणि घरातलं वातावरण ती अनुभवत होती. आणि ज्या वेळेला ती घरी गेली प्रोग्राम झाल्यानंतर, तर ती वडिलांना म्हणायला लागली की बाबा तुम्ही खूप चांगले आहात, माझ्यासाठी तुम्ही खूप करायला लागलेले आहात, पण खरोखर जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर एक गोष्ट तुम्ही मला देणार का, अशी कंडिशन घातली तिने वडिलांना. खूप इमोशनल बनवलं वडिलांना. आणि प्रेम तर होतच ना, त्या मुलीवर प्रचंड प्रेम होतं वडिलांचं, आणि वडिलांचं पण तिच्यावर, दोघांचं एकमेकांवर. तर वडील म्हणाले ठीक आहे बाळ, काय पाहिजे तुला सांग, मी काय कमी केलेलं आहे तुला. तर ती मुलगी म्हणते की बाबा तुम्ही हे जे शराब पिताय ना, शराब कमी करा, म्हणजे ही एकच इच्छा आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, आपल्या मुलीच्या प्रेमापोटी त्या वडिलांनी शराब सोडली. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की त्या मुलीने वर्गात ऐकलं